नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मी प्राध्यापक पुंडे सर, लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे. इथून तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे तुम्ही नुकतेच 12वी पास झालेले असाल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल किंवा तुमचं 11वी कंप्लीट झालेलं असेल, 12वी कंप्लीट झालेलं असेल, निकाल बाकी असेल, तर तुम्ही पोलीस भरती या क्षेत्राकडे, करिअरकडे किंवा पोलीस होण्यासाठी प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही अकॅडमी निवडावी का, अकॅडमी लावावी का, कशासाठी लावावी, काय म्हणून लावावी, निवडताना कोणती काळजी घ्यावी, नेमकं त्या अकॅडमीचे वैशिष्ट्य काय असले पाहिजेत, या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अकॅडमी लावू शकता मित्रांनो. तर बघा, भोसरी एरियामध्ये असाल तर आपल्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या. भेट द्या म्हणजे ॲडमिशन करायचं असं नाही, मार्गदर्शन घेऊन सुद्धा जाऊ शकता. कशा पद्धतीने अभ्यासाची रूपरेषा असावी, कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन असावं, इथून पुढे तुमची वाटचाल कशी असावी, पुढे एज्युकेशन करावं की नाही, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून केलं जाईल. किंवा यूट्यूब चॅनलला जोडून राहिलात तरी तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते मार्गदर्शन मिळतच राहणार आहे. चला आपल्या मेन विषयाकडे निघू. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा प्रश्न असतो की क्राऊडमध्ये जाऊन आपल्याला अकॅडमी करायची आहे किंवा जे की प्रसिद्ध ठिकाणी अकॅडमी केल्यानंतर लगेच तुम्हाला पोलीस होता येतं, असा जो काही मनामध्ये शंका कुशंका मनात भ्रम असतो, त्याबद्दल आपण हा व्हिडिओ खास करून आपल्या तरुण मित्रांसाठी, वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येक होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा बनवण्यात येत आहे. तर पोलीस भरतीची अकॅडमी निवडताना सर्वप्रथम तुम्ही त्या अकॅडमीचे प्रॉपर रिझल्ट पाहणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. कारण त्या अकॅडमीच्या माध्यमातून किती लोक पदावर गेलेले आहेत हे पाहणं गरजेचं असतं. आणि त्यानंतरचा पहिला पॉईंट हा झाला. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे, त्या अकॅडमीचे भविष्य काय होतं हे आपल्याला तर कोणालाच माहीत नसतं, पण भूतकाळामध्ये त्या अकॅडमीने केलेले कामे आणि त्या सद्यस्थितीमध्ये अकॅडमीची सिच्युएशन काय आहे ते पण पाहणं गरजेचं असतं. तर पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो, तुम्ही निवडताना लक्षात घ्या, त्या अकॅडमीमध्ये शिकवणारा स्टाफ हा अनुभवी आहे का, शिकवणारे लोक अनुभवी आहेत का. बऱ्याच अकॅडमी अशा असतात, बऱ्याच अकॅडमी अशा असतात की शिकवणारा स्टाफ अनुभवी नसतो, विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे त्यांना ओळखता येत नाही, किंवा शिकवणारा स्टाफ आणि संचालक मंडळ हे वेगवेगळं असल्यामुळं ते रोजंदारीवर बरेच शिक्षक शिकवत असतात. आपल्याला त्यांना नाव ठेवायचं नाही, पण ते चांगलं व उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देऊ शकतील अशा पद्धतीने त्यांच्याकडून मार्गदर्शन होऊ शकत नाही. त्यामुळे त्या शिक्षकांचे अनुभव कसे आहेत आणि त्या शिक्षकाची रूपरेषा कशी आहे, मार्केटमध्ये नाव काय आहे, हे एकदा तपासून पाहूनच नंतर अकॅडमी जॉईन करू शकता. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे, त्या अकॅडमीच्या स्वतःच्या प्रॉपर नोट्स आहेत का ते पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याकडे समजा त्या विषयाची, म्हणजे पोलीस भरतीला आवश्यक असणाऱ्या विषयाच्या प्रॉपर नोट्स आहेत का. नोट्स नसतील तर ते कोणत्या पुस्तकातून शिकवणार आहेत, आणि त्यांच्याकडे जर मटेरियलच नसेल तर विद्यार्थ्यांना काय देऊ शकणार आहेत हे पण पाहणे अगदी गरजेचं झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे, ग्राउंड टीचर अनुभवी आहेत का. ग्राउंडचे टीचर अनुभवी आहेत का हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. कारण आपण आपल्या मुलाला त्या ग्राउंडला पाठवत असतो. जर तुमची एखादी वेळेस बौद्धिक इजा झाली तरी चालेल, एखाद्या वेळेस तुम्हाला मार्क कमी पडले तरी चालेल, पण एखादी नॉर्मली सुद्धा जर आपल्याला शारीरिक इजा झाली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते आयुष्यभर भोगावी लागते. त्यासाठी तिथल्या ग्राउंडचे टीचर हे अनुभवी असणं गरजेचं आहे, स्पोर्ट पर्सन असणं गरजेचं आहे, त्याला प्रत्येक अवयवाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि तो टीचर हा कसा असला पाहिजे की नवीन विद्यार्थी आल्यानंतर कशा पद्धतीने ट्रेन करायचा, जुन्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने ट्रेन करायचा, ही सर्व माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, ग्राउंडची स्थळ कशा पद्धतीने आहे. स्थळ, आता तुम्ही महिला मंडळाला घेऊन जाता किंवा महिला पण असतात, स्थळ तर तिथे सेफ्टी आहे का, गाडी चोरीला जाणे किंवा छेडछाड होणे किंवा इतर गोष्टी की कपडे चेंज करण्यासाठी जागा नसणे किंवा एखाद्या जंगलात किंवा डोंगराने पळवणे, तिथे विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सेफ्टी नसणे, अशा पद्धतीने तिथे
प्रॉपरली ग्राउंड आहे का, त्या अकॅडमीने हायर केलेलं ग्राउंड आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 5 नंबरचा पॉइंट आहे अकॅडमीचे रूपरेषा, म्हणजेच त्या अकॅडमीमध्ये सेफ्टी म्हणून उदाहरणादाखल सीसीटीव्ही वगैरे वापरली आहे का, आणि विद्यार्थ्यांचा फीडबॅक ती अकॅडमी घेत असते का, म्हणजे पालकापर्यंत ती विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते डिस्कस होतात का, हे पण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेच्या बाबतीत त्या अकॅडमीमध्ये मागच्या काही दिवसापासून टेस्ट झालेल्या आहेत का, टेस्ट किंवा सराव पेपर झालेत का, जुन्या बॅचचे सराव पेपर झालेत का, जुन्या बॅच मध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत का, हे पण सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. की कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आहे, जर त्या बॅच मध्ये जर गुणवंत विद्यार्थी झाले नसतील किंवा त्या अकॅडमीमध्ये सद्यस्थितीमध्ये टेस्ट होत नसतील, फक्त सिलेबस फक्त शिकवला जात असेल आणि विद्यार्थ्यांना पळवून लावला असेल, तर ती अकॅडमी थोडीशी आपल्याला भविष्यामध्ये काही देऊ शकणार नाही. त्यानंतरचा 7वा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर त्याच अकॅडमीमध्ये शिकलेल्या आणि तिथेच सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे यशवंत विद्यार्थ्यामध्ये नाव आहे का, ते पण पाहणं गरजेचं आहे. यशस्वी विद्यार्थ्यामध्ये त्याच अकॅडमीमध्ये त्याच अनुभवी शिक्षकाकडून शिकलेले विद्यार्थी आहेत का, हे एकदा पडताळून पाहणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो पोस्टरवर एक आणि तिथे शिकायला कमी लोक असतात, असं व्हायला नको आणि आपली फसवणूक व्हायला नको. त्यानंतरचा 8वा पॉइंट आहे मित्रांनो, स्टाफ एज्युकेटेड आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शिक्षण, स्टाफचं शिक्षण झालेलं आहे का व्यवस्थित, साधारण तो पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशनच्या पुढला किंवा एखादी पोस्ट मिळवलेला किंवा त्याला बरेच स्पर्धा परीक्षेचं ज्ञान असणं गरजेचं आहे, प्रिलिम परीक्षा पास झालेला असणं गरजेचं आहे. त्यानंतर पोलीस भरतीचं त्याला परिपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे, पूर्णपणे पोलीस भरतीची माहिती, आणि त्याचं एज्युकेशन खूप मॅटर करतं. कारण त्याला जर एखाद्या वेळेस एखादा प्रश्न जर विचारला तर तो आला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर 9वा पॉइंट आहे मित्रांनो, तो चालू मध्ये सध्या जर विचारात केलं, चालू म्हणजे काय रे, चालू घडामोडीशी संबंधित आहे का, त्याला भरती कधी येणार आहे, भरतीमध्ये काय बदल झालेले आहेत, भरती कधी होऊ शकते आणि भरतीबद्दल काय ज्ञान आहे, हे पडताळणे पाहणे गरजेचं आहे. म्हणजे चालू जर पुरातन काळासारखं शिकवत असेल तर त्याचा काही फायदाच नाही. आता चालूचे पेपर जर वेगळ्या पॅटर्नने निघत आहेत, त्यानुसार ते पॅटर्ननुसार तुम्हाला तो शिक्षक ज्ञान देऊ शकतोय का, हे पण पडताळणं पाहणं गरजेचं आहे. आता एवढ्या गोष्टी जर आपण एकदा चेक करायच्या म्हणलं तर जाऊन आपण काही प्रश्न विचारू शकता. अकॅडमीमध्ये जायचं, प्रश्न टाकायचे, तुमची अकॅडमी किती वर्ष झाला आहे, त्यानंतर यशवंत विद्यार्थी किती आहेत, शिक्षणामध्ये स्टाफ कसा आहे, स्टाफला अनुभव किती आहे, तो सोशल मीडियावर आहे का नाही, सोशल मीडियावर असेल तर काय व्ह्यू आहेत ते स्वतः पाहू शकता. आता आपलं पण, माझी सुद्धा अकॅडमी आहे लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे इथे, तुम्ही पाहू शकता. माझ्या चॅनलवर माझं शिक्षण जाऊन बघू शकता, माझ्या चॅनलवर व इतर चॅनलवर जाऊन तुम्ही मी काय करतोय, कोणत्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, किती विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, आता सद्यस्थितीमध्ये अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतोय का, विद्यार्थ्यांना पाहिजे ते देतोय का, हे मग पाहू शकता माझ्या बाबतीत पण. आणि प्रत्येकाच्या, तुमच्या मुलाची फसवणूक झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी ब्लँक असतो आणि ते लोक म्हणजे अकॅडमीचे प्रत्येक व्यक्ती हा पूर्ण अनुभवी असतो, एकदम जाळ्यामध्ये टाकून आपल्याला तिथे ऍडमिशन घ्यायला लावू शकतात. त्यासाठी ही काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि मी स्वतः एक संचालक आहे म्हणून तुम्हाला काळजीपूर्वकच घ्या असं म्हणून सांगत आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्या मुलाच्या काही वर्षाच्या भविष्याचा प्रश्न असतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लोकांचं पोलीस भरती होण्यासाठी करिअर सुद्धा बरोबर झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे आले ते सक्सेस पण झालेले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीचा तुम्हाला पडताळा करून पाहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर खरंच रित्या प्रत्यक्ष जाऊन आपल्याला त्या मास्तरनी शिकवलेलं समजतंय का, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना सर्वांना रिक्वेस्ट करायची, सर आम्हाला 3 दिवस तुमच्या प्रत्येक शिक्षकाच्या टीचिंगला बसायचं आहे, म्हणजे आम्हाला डेमो पाहायचा आहे आणि त्यानंतरच ऍडमिशन घ्यायचं आहे, असं म्हणून सुद्धा तुम्ही तुमची अकॅडमी निवडू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, कारण 3 दिवसामध्ये प्रत्येक व्यक्ती येऊन शिकवणार आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक कला असते शिकवण्याची, आपल्याला ती कला आवडते का, हे खूप महत्वाचं असतं. हे खूप महत्वाचं असतं. आपल्याला म्हणजे बॉटम टू टॉप पर्यंत नेण्यासाठी आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे.
त्यानंतर तुम्ही ग्राउंडच्या सुद्धा टीचरचा एक अनुभव घेऊ शकता, शिक्षकांचा सुद्धा अनुभव घेऊनच येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीसाठी अकॅडमी निवडू शकता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही एकदा पडताळून पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हुशार नसाल तर नोट्स पडताळून पहा, तुम्ही ग्राउंडमध्ये असाल ग्राउंड पडताळून पहा, जर तुम्ही सेफ्टीसाठी विचार करत असाल किंवा आपल्या मुलांनी किंवा आपण स्वतः जर हा व्हिडिओ बघणारे स्वतः असतील तर तुम्हाला ग्राउंडसाठी स्थळ योग्य ठरत आहे का, तुमचा पाय म्हणून राहणार नाही, तुम्हाला तिथे जाण्यासाठी काही अडचणी येणार नाही, अशा पद्धतीने स्थळ निवडू शकता का. त्यानंतर तुम्हाला जर भविष्यामध्ये तुम्ही अनुभवी वर्ग आहे समजा, या सर्व तुमच्याकडे गोष्टी आहेत, ग्राउंड झालेलं आहे, स्थळ निवडलं, नोट्स आहे तुमच्याकडे, तुम्हाला भविष्यामध्ये ती अकॅडमी टेस्ट स्वरूपात तुमचा सराव घेणारी असणार आहे का, हे पण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर यशस्वी लोकांमध्ये खरंच त्या अकॅडमीमधून यशस्वी झालेले लोक आहेत का, हे पण पाहणं गरजेचं आहे. तो शिक्षण स्टाफ किती वर्ष झालं शिकवतोय हे पण पाहणं गरजेचं आहे. मग तो 25 वर्ष किंवा 10 वर्ष शिकवत असेल याला महत्व नाही, तो चालू घडामोडीमध्ये आहे का, त्याला परीक्षा पद्धती परिपूर्ण माहित आहे का, तो स्वतः अभ्यास करून शिकवतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला लागतो डेमो, आणि डेमोच्या माध्यमातून तुम्ही सर्व अकॅडमीची रूपरेषा मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये कुठलीही मार्केटिंग नाही. जर तुम्हाला याच्या पलीकडेही काय अडचण आलीच तर माझा हा संपर्क क्रमांक आहे आणि आपली भोसरी या ठिकाणी अकॅडमी आहे. नक्कीच येऊन तुम्ही मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकता. प्लस तुम्हाला फक्त आणि फक्त नोट्सच हवे असतील तर विद्यार्थी मित्रांनो नोट्स सुद्धा मिळवू शकता, टेस्ट सुद्धा मिळवू शकता, किंवा या सर्व गोष्टी ग्राउंड असेल किंवा क्लास सुद्धा मिळवू शकता. पण तुम्हाला ह्या गोष्टी प्रत्येक होतगुरू वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पडताळून पाहिल्याशिवाय कुठल्याही अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ नका. हे प्रामाणिक मत आहे माझं. आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल असं मला वाटतंय, आणि येणाऱ्या काळामध्ये लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून काहीतरी समाज प्रबोधन घडेल आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब असणाऱ्या विद्यार्थ्यांची येणाऱ्या काळामध्ये वाटणार नाही कुठल्याही अकॅडमीत गेलो पण माझं भलं झालं, मला त्या अकॅडमीने काहीतरी दिलं असं नक्की वाटणार, असं मी एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, 12वी नंतर पोलीस भरती किंवा येणाऱ्या 6 ते 8 महिन्यामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला परमेश्वर हमखास यश देवो हीच प्रार्थना करतो. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक.